लोहा कंधार मतदारसंघात सध्या एक वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळतोय। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होताना दिसतोय। त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तिकिटावर होत असलेली दावेदारी। नमस्कार, मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेतला। लोहा कंधार मतदारसंघात सध्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे, शिवसेनेचे एकनाथ पवार, सेवा जनशक्ती पार्टीचे मनोहर धोंडे, वंचित बहुजन आघाडीचे शिवा नरंगले आणि भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नावाची चर्चा आहे। यामध्ये संभ्रम निर्माण झालाय तो म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बाबतीत। महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवर प्रबळ दावेदार असलेले एकनाथ पवार यांनी मातोश्रीवरून शब्द घेऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेनेच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये प्रचार चालू केला। त्यांनी लोह्यामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची मोठी सभा घेऊन शक्ती प्रदर्शनही केलं। त्यामध्ये संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं की लोहा कंधारचे भावी आमदार एकनाथ पवार असतील, म्हणजेच महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तिकीट एकनाथ पवार यांना भेटेल। पण सध्या महाविकास आघाडीमध्ये वेगळेच खलबतं घडताना दिसत आहेत, कारण मागील काही दिवसापासून महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तिकिटावर लोह्याचे सध्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा दावा दिसत आहे। त्या पद्धतीने चर्चा मतदारसंघात चालू आहे। यामध्ये अजून एक ट्विस्ट म्हणजे सेवा जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून शब्द घेऊन आले की लोहा कंधारची जागा ही सेवा जनशक्ती पार्टीला सोडली पाहिजे आणि त्या पद्धतीचा शब्दही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलाय, असं मनोहर धोंडेंनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलंय। आता लोहा कंधारमधील जनतेच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले की लोहा कंधारची जागा महाविकास आघाडीमध्ये कोणाला सुटेल। जर ही जागा श्यामसुंदर शिंदे यांना शरद पवार गटाकडून सुटली तर एकनाथदादा पवार यांचे काय, हाही प्रश्न मतदारांमध्ये उपस्थित झालाय। एकनाथदादा पवार हे सुरुवातीला भाजपमध्ये होते, पण नंतर त्यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्याच वेळी त्यांनी मातोश्रीवरून शब्द घेऊन आले की लोहा कंधारची जागा हे एकनाथ पवार यांना सुटेल। त्या पद्धतीने त्यांनी प्रचार देखील चालू केला। या मतदारसंघात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शंकरअण्णा धोंडगे होते। ते एक वेळ राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून देखील आले होते, पण 2 वर्षापूर्वी त्यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला, पण आता ते स्वतंत्र रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी राष्ट्रवादी सोडल्यापासून लोहा कंधारमध्ये राष्ट्रवादी संपल्यात जमा होती। त्या राष्ट्रवादीला पुन्हा उभारी आणण्यासाठी श्यामसुंदर शिंदे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी देण्याचा शरद पवारांचा हा डाव नसेल ना, असाही प्रश्न मतदारसंघात निर्माण होतोय। कारण श्यामसुंदर शिंदे हे चालू आमदार आहेत, मतदारसंघात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे, त्या माध्यमातून पुन्हा राष्ट्रवादीला उभारी मिळू शकते। यातील दुसरी गोष्ट पाहायची म्हणजे सेवा जनशक्ती पार्टीचे मनोहर धोंडे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय की महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना बोलून त्यांच्याकडून शब्द घेऊन आलोय की लोहा कंधारची जागा ही सेवा जनशक्ती पार्टीला सोडावी आणि तसा शब्दही शरद पवारांनी दिलाय। त्यामुळे मी लोकसभेला महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असं मत मनोहर धोंडे यांनी व्यक्त केलं। मग ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला राखीव राहिली तर शरद पवार यांनी मनोहर धोंडे यांचा फक्त वापर करून घेऊन शब्द फिरवला असा अर्थ होईल। आणि गेली 4 वर्ष झाली मतदारसंघात प्रचार करत असलेले, सुरुवातीला भाजपात असलेले पण नंतर मातोश्रीवरून शब्द घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलेले एकनाथ पवार कोणतं पाऊल उचलणार? एकनाथ पवार यांनी लोहा कंधार मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आपलं अस्तित्व निर्माण केलंय। त्यांनी मतदारसंघात शक्ती प्रदर्शन देखील केलंय, त्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा जमावही त्यांनी निर्माण केलाय आणि मातोश्रीवरून त्यांनी शब्द घेऊन आले की लोहा कंधारची उमेदवारी ही एकनाथ पवार यांनाच भेटेल आणि त्या पद्धतीची तयारीही त्यांनी केली आहे। निवडणुकीला अवघा 1 महिना शिल्लक आहे, आचारसंहिता लागू झाली आहे। अशा परिस्थितीत जर एकनाथ पवार यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी निश्चित नाही झाली तर एकनाथ पवारांचं पुढे काय? एकनाथ पवार महाविकास आघाडी विरुद्ध बंड करून अपक्ष निवडणूक लढवतील का? महाविकास आघाडीला साथ देतील? हा प्रश्न सध्या मतदारसंघातील जनतेसमोर निर्माण झालाय।
मतदारसंघामध्ये कोणतीही राजकीय चर्चा होत असली तरी एकनाथ पवार यांनी आपला दावा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारीसाठी केलेला आहे। त्यामुळे तुम्हाला काय वाटतं? मातोश्रीवर एकनाथ पवार यांना देण्यात आलेला शब्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पाळतील का? महाविकास आघाडीकडून एकनाथ पवार यांना उमेदवारी मिळणार का? हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि लोहा कंधारचा भावी आमदार कोण असेल हे आम्हाला सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।